पक्ष विलिनीकरणाचा निर्णय पवार कुटुंब लवकरच एकत्र बसून घेण्याची शक्यता. दोन्ही पक्ष एकत्र करण्याबाबत अंतिम निर्णय शरद पवार घेणार, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी एकीकरणाबाबत शरद पवार अजित पवारांची झाली होती चर्चा. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची रात्री उशिरा घेतली भेट. बारामतीत सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यावर मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. अजित पवारांकडची खाती राष्ट्रवादीला मिळावी याबाबत बैठकीत चर्चा. तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित. अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे नेतृत्व द्यावं, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांची मागणी. बारामतीमध्ये अजित पवार यांचा राग सावरण्याचा विधी. बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये अस्थि गोळा करण्यात आला. यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवारांसह अनेकांची उपस्थिती. बारामती विमान अपघातात अजित पवारांचं निधन. अजित पवारांचा राग सावरण्याचा विधी. शरद पवारांनी घेतलं अस्थिदर्शन. सदानंद सुळेही उपस्थित. अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांची भावनिक एक्सपोस्ट. जिथे विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथेच त्यांची राग सावरण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. रोहित पवारांची पोस्ट. बारामतीमध्ये एकनाथ खडसेंनी घेतली पवार कुटुंबाची भेट. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं हीच आमची इच्छा, खडसेंनी व्यक्त केलं मत. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात आहे की घातपात याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. वडेट्टीवारांची मागणी. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं आम्हालाही वाटतं, वडेट्टीवारांनी व्यक्त केलं मत. राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश. अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या बारामती पोलिसांना सूचना. अजितदादांच्या कठीण काळात उभं राहणाऱ्या अण्णा बनसोडेंना अश्रू अनावर. पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष हा प्रवास अजित पवारांमुळे. बनसोडेंकडून भावना व्यक्त. तर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी. अजित पवारांविषयी बोलताना आर पाटलांच्या कन्येला अश्रू अनावर. अजित पवारांच्या निधनानं आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा पोकळी निर्माण झाली. आबांनंतर अजितदादा आमच्या कुटुंबियांचे आधारवड होते. स्मिता पाटील यांच्याकडून भावना व्यक्त. इगतपुरीचे राष्ट्रवादी आमदार हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर. अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना खोसकर यांना अश्रू अनावर. खोसकरांनी जागवल्या अजित पवारांच्या जुन्या आठवणी. डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट. दादांसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत अरोरा यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली. 2 मिनिटं मौन पाळून विद्यार्थ्यांनी वाहिली आदरांजली. बारामतीत अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी मानवंदना देताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर. बंदूक लोड करताना मिसफायर झाल्याची माहिती. नाशिकमध्ये महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजपचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव. केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र असल्यानं प्रस्ताव. तिन्ही पक्षांचे नगरसेवक आज गटनोंदणी करणार. अकोल्यामध्ये भाजपने सत्ता राखली. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकरांची निवड. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा केला पराभव. अकोला महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे अमोल गोगे विजयी. काँग्रेसच्या आझाद खान यांचा 32 मतांनी पराभव. अकोला महापालिकेच्या महापौर उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार. अकोला महापालिकेत काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये राडा. भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहामध्ये राडा. काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप. तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर फेकल्या बांगड्या. ठाण्यामध्ये शिवसेनेचा महापौरपदाचा चेहरा जवळपास निश्चित. शर्मिला पिंपळवलकर यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार. एकनाथ शिंदेंच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा. तर उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांना पक्षाकडून अर्ज भरण्याचे आदेश. मीरा भाईंदर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून नावं जाहीर. नरेंद्र मेहतांच्या वहिनी डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होणार. तर उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचं नाव फायनल. कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल यांचं नाव निश्चित. उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामलेंचं नाव निश्चित. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार. तर उपमहापौर पद भाजपकडे. उपमहापौर पदासाठी अमर लुंड उमेदवारी अर्ज भरणार. तर शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा अद्याप नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारीला. 4 फेब्रुवारीला 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्जाचं वितरण. तर 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज वाटप. चंद्रपूरचा महापौर भाजपचा व्हावा यासाठी हालचालींना वेग येणार. आम्ही नव्याने ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्षांची बोलणी सुरू करत असून भाजप आमदार किशोर जोरगेवारांची माहिती. सकारात्मक मार्गाने गेला असाही विश्वास. चंद्रपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता. काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष. नगरसेवक आमच्याकडे येण्यास इच्छुक. भाजप आमदार जोरगेवारांचा दावा. अमरावती महापालिकेसाठी भाजपचा गट स्थापन. गटनेतेपदी सर्वानुमते चेतन गावंडे यांची निवड. विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपकडून 25 सदस्यांचा गट स्थापन.
चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची गटनोंदणी 2 फेब्रुवारीला होणार. चंद्रशेखर शेट्टी यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता. वडेट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक 13 नगरसेवकांनी केलेल्या गटनोंदणीवरील आक्षेपावर सोमवारी सुनावणीची शक्यता. रायगड जिल्हा परिषद निवडणूक रंगतदार होणार. 59 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात. शिवसेनेचे सर्वाधिक 40 उमेदवार मैदानात. परभणीच्या राणी सावरगावमध्ये महादेव जानकरांचा दुचाकीवर ट्रिपल सीट बसून गावगाव प्रचार. जिल्हा परिषदेचे काँग्रेस उमेदवार शिवाजी गुट्टेंच्या प्रचारार्थ फिरताना जानकरांकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन. पोलीस कारवाई करणार का याकडे लक्ष. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा. वडगाव जिल्हा परिषद गटातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार लक्ष्मी जाधव यांच्यासाठी नितीन बानगुडे पाटील यांची सभा. सभेमध्ये अजित पवारांना श्रद्धांजली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बिनविरोध नगरसेवक निवडून आले. मात्र एकतरी यातला सामाजिक कार्य करणारा कार्यकर्ता होता का, नितीन बानगुडे पाटील यांचा सवाल. तर भाजपने निवडणूक सत्तेची आणि पैशाची केली, बानगुडे पाटलांची टीका. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी वेळापत्रकात बदल केल्यानं राज्यभरातल्या शिक्षकांची कोंडी. शिक्षकांसाठी सक्तीची असलेल्या सीटीईटी परीक्षेच्या दिवशीच मतदान. परीक्षेला बसलेल्या शिक्षकांवरील निवडणूक कामाची जबाबदारी रद्द करावी, शिक्षक संघटनांची मागणी. यंदा मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता. अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता. 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. 6 मार्चला अर्थसंकल्प मांडणार. राज्यामध्ये प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025-26 आर्थिक वर्षातील बजेटमधील निधी वितरणाला कात्री. बांधकामं, वाहन खरेदी, यंत्रसामग्री, जाहिरात आणि इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध. सरकारी विमान आणि हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या कामांकरता 6 कोटींचा निधी मंजूर. वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीने खर्चाला दिली मंजुरी. डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारे करण्यात आली होती मागणी. मंगेश काळोखे हत्या प्रकरणी आमदार महेंद्र थोरवेंचा पुन्हा मोठा गौप्यस्फोट. आरोपींना 20 लाख नव्हे तर 1 कोटींची सुपारी. थोरवेंचा खळबळजनक आरोप. आरोपींना रवींद्र देवकर यांनी त्यांच्याच कार्यालयात ठेवलं, थोरवेंचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.